शेतकरी मित्रांनो, आले पिकामध्ये दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा जो काही भेसळ डोस असतो, तो मात्र कोणता टाकला गेला पाहिजे? तर त्याविषयी आपण या वेळेमध्ये थोडक्यामध्ये समजून घेऊया. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव अक्षय. तुम्ही बघता ॲग्रो फार्मा. ॲग्रो फार्मा या यूट्यूब चॅनलवरती शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघायला मिळत असतात. त्यासाठी ॲग्रो फार्मा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा. शेतकरी मित्रांनो, जे काही आपण पहिला भेसळ डोस टाकत असतो, त्याच्यानंतर दुसरा भेसळ डोस जो आपण आले पिकाला देत असतो, तर बरेच शेतकऱ्यांचे प्रश्न होते की दुसरा भेसळ डोस नेमकी आपण कोणता टाकला पाहिजे, की हे अगदी कमी खर्चामध्ये आणि जास्त रिझल्ट आपल्याला इथं भेटला पाहिजे. तर त्यामध्ये प्रामुख्याने आपण वापर करू शकतात शेतकरी मित्रांनो. आपल्याला प्रामुख्याने या गोष्टी ॲड करणं महत्त्वाचे आहे. ज्यामध्ये सर्वप्रथम आपण DAP ज्याचे देखील आपल्याला इथं 2 बॅग आपल्याला इथं वापर करायचे आहे. सोबतच आपल्याला इथं MOP याच्या देखील आपल्याला 2 बॅगेंचा आपल्याला इथं वापर करायचा आहे. आणि तिसरं आणि अत्यंत महत्त्वाचं पॉलिसल्फेट याची देखील आपल्याला 1 बॅग इथं वापर करणं गरजेचं असतं. या कॉम्बिनेशनचा वापर जर कधी आपल्याला करणार असाल, तर आपल्याला जर कधी याचा रिझल्ट ही दुप्पट करायचा असाल, जमीन ही देखील अगदी भुसभुशीत राहिली पाहिजे. कारण की जेवढी जमीन भुसभुशीत राहणार, तेवढा आपला कंद फुगण्यासाठी त्याचे डेव्हलप होण्यासाठी जास्त मदत इथं भेटत असते. त्यामुळे आपल्याला प्रामुख्याने जमीन देखील भुसभुशीत ठेवणं महत्त्वाचे आहे. त्यामुळे जर कधी भेसळ डोस टाकत असतानाच जर कधी आपण या गोष्टीची काळजी घेतली, तर आपल्याला जास्त रिझल्ट देखील बघायला मिळू शकतो. ज्यामध्ये सर्वप्रथम आपण ॲड करू शकतो कुठलंही सेंद्रिय खत, जसं कोंबडी खत असेल, गांडूळ खत असेल, याचा वापर जर कधी आपण जर कधी केला, या खतामध्ये मिक्स करून 1 ते 2 दिवस आपण जर कधी भट्टी लावून जर ठेवली, तर आपल्याला याचे टॉपचे रिझल्ट आपल्याला बघायला मिळत असतात. याच्या वापरामुळे आपल्या पिकाची वाढ देखील चांगल्या प्रकारे होणार. सोबतच आपली जमीन देखील अगदी चांगल्या प्रकारे भुसभुशीत राहणार. आपल्याला जास्तीत जास्त कमी खर्चामध्ये जास्त रिझल्ट या कॉम्बिनेशनमुळे नक्कीच मिळू शकतो. बाकी शेतकरी मित्रांनो, आले पिकाच्या अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी ॲग्रो फार्मा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा. चला तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओ, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.